आणि म्हणून या राज्यात मागच्या काळात ज्या पद्धतीनं ज्या घटना घडलेल्या आहेत त्या जर बघितल्या सभापती महोदय, या राज्याची गुन्हेगारी कशा पद्धतीने आहे, या राज्यात गुन्हे आत्ताच्या घडीला कशा कशा पद्धतीनं घडतायत हे जर बघितलं तर शेकडो उदाहरणं देता येईल सभापती महोदय, पण मी वेळेचं बंधन निश्चित पाळणार. ठरवलं तर 10 तास बोलता येईल एवढ्या गोष्टी याच्यामध्ये, परंतु मी अतिशय थोडक्यात या सगळ्या भूमिका मांडणार सभापती महोदय. मी जास्त मागे जात नाही. मागच्या 5 महिन्याचे जर गुन्ह्याची आकडेवारी आपण घेतली, फक्त 5 महिने 1 जानेवारी ते 31 मे 1,60,000हून अधिक गुन्हे या राज्यात घडलेले आहेत. 1,60,000. त्यातले SLL अंतर्गत 74,000 गुन्हे सभापती महोदय. सगळ्यात महत्त्वाचं 924 हत्या या 5 महिन्यात. 924 हत्या. जर तुम्ही ॲव्हरेज जर रोजचं काढलं तर 6 हत्या दररोज होतात. मी एका दिवसाच्या मुद्दाम हत्येची यादी एक 12 जुलैची माझ्याकडे की कुठं कुठं कशा कशा हत्या घडल्या. वडाळ्याला घडली, पुण्याला घडली, सांगलीला घडली, अमरावतीला घडली, अशा संभाजीनगरला घडली, अशा वेगवेगळ्या हत्यांची यादी मी मुद्दाम सभापती महोदय आणलेली आहे. आपण सभापती महोदय 924 हत्या 5 महिन्यात घडलेल्या आहे. 3,506 बलात्कार या 5 महिन्यात. 3,506. मुख्यमंत्री याला काय उत्तर देतात? जवळचेच लोक असतात, ओळखीचेच लोक असतात, हे असतात. अरे पण जवळचे आणि ओळखीचे लोक एवढी हिंमत का करतात? एवढी हिंमत का करतात? आणि म्हणून 3,506 बलात्कार ॲव्हरेज जर काढलं सभापती महोदय तर रोज 23 ॲव्हरेज बलात्कार या राज्यात घडतात. 23. तरी आपलं राज्य पुढारलेलं आहे. आपलं राज्य गतिमान महाराष्ट्र आहे. ह्या महाराष्ट्र कधीच थांबणार नाही आहे. 23चे 24 होतील बलात्कार, 25 होतील, 26 होतील, असंच चालणार आहे. कारण जर अशाच पद्धतीनं लॉ अँड ऑर्डर अशा असली तर मला असं वाटतं अशाच पद्धतीनं या राज्यामध्ये या घटना घडणार आहे. मग बाकीच्या गोष्टी तर मी घेत नाही. चोऱ्या या राज्यामध्ये 30,000, 156 दरोडे, 1,594 खुनाचे प्रयत्न, 23,570 ठिकाणी मारहाण, अशा पद्धतीनं मागच्या 5 महिन्यामध्ये या घटना घडल्या. 5 महिन्यात. पूर्ण बाकीचं बोलत नाही सभापती महोदय. जर या 5 महिन्यामध्ये 924 हत्या होत असतील आणि जवळपास 3,500 बलात्कार या राज्यात होतात, सभामध्ये झालेले आहेत. आणि याला सरकारचं नेहमीचं उत्तर आहे, ओळखीचेच लोक करतात, नात्याच्या याच्यातून करतात, याच्यातून करतात, त्याच्यातून करतात. परंतु याच्यावर उत्तर काही सरकार सभापती महोदय देत नाही. सभापती महोदय, एकटा नागपूर जो मान्य मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे, गृहमंत्र्यांचा आहे, 10,423 गुन्हे एकट्या नागपूरमध्ये, त्यातले 6,414 गुन्हे एकट्या नागपूर शहरात आहे. ग्रामीणमध्ये 4,000 आणि शहरामध्ये 6,000. जिथले मुख्यमंत्री आहेत आणि या राज्याचे गृहमंत्री सभापती महोदय. सभापती महोदय, पुणे असेल, संभाजीनगर असेल, नाशिक असेल, या सगळ्या शहरामध्ये आत्ताच्या घडीला या सगळ्या प्रकारच्या गुन्ह्याचं प्रमाण मोठं आहे सभापती महोदय.